नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये काँग्रेसच्या 3 दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिराला 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या शिबिरात पक्षाचे 430 हून अधिक दिग्गज नेते उपस्थित आहेत. 2014 पासून पक्षाचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसचं हे पहिलं चिंतन शिबिर अधिवेशन आहे. या व्यापक चिंतन मंथनातून निघणारे निष्कर्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या कार्यसमितीच्या पुढे मांडून त्यांना अंतिम स्वरूप देण्यात येईल. सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यात स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तर हे चिंतन सुरू आहे. काँग्रेसचं सातत्याने होणारा पराभव आणि त्या पराभवातून बाहेर पडण्यासाठीची काँग्रेसची धडपड, या सगळ्यामध्ये काँग्रेस जनांना नेमकं काय वाटतंय आणि कशा प्रकारे काँग्रेस पुन्हा कमबॅक करेल याच्या संदर्भात आज काँग्रेसच्या नेत्यांनी हे चिंतन बैठक अधिवेशन घेतलेलं आहे. आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी काय गोष्टी समोर येतात याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण 2024ची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची, अस्तित्वाची असणार आहे काँग्रेससाठीची. कारण 2014 पासून सत्तेतून ते बाहेर पडले. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, चिंतन सुरू झालेलं आहे, मंथन सुरू झालेलं आहे. काय येतंय त्या मंथनातून बाहेर? महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधींनी ज्या पद्धतीनं भाषण दिलं, उद्घाटन भाषण झालं आणि या उद्घाटन भाषणामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारवर लगावलेले आहेत. आणि हे आरोप लगावताना ज्या पद्धतीने त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की कसं ज्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली त्या लोकांचा कसा गौरव केला जातोय, संविधानाच्या एकजुटीवरती कसा हल्ला केला जातोय, असे अनेक मुद्दे मांडत ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला या संपूर्ण चिंतनादरम्यान. त्यांनी म्हटलं की मोदी सरकार आपल्या कायम ध्रुवीकरण करतं. जे ध्रुवीकरण कसं, जातीचं, धर्माचं, लोकांमध्ये भीती आणि असुरक्षितता कशी वाढवावी यासाठी ते सतत कार्यरत असतात. समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या अल्पसंख्याक समाजाला देखील वारंवार लक्ष केलं जात आहे. आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की या नवसंकल्पाच्या निमित्ताने असामान्य संकट आहे, असामान्य संकटाचा सामना, असामान्य परिस्थिती आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे विजयी होऊ अशा प्रकारचे प्रयत्न करा. आणि या चिंतन शिबिरामध्ये जे विविध प्रस्ताव मांडण्यात येते त्या संदर्भात देखील त्यांनी स्पष्ट करून त्यांनी म्हटलं आहे की मोदी आणि त्यांचे सरकार म्हणतात की जास्तीत जास्त प्रशासन आणि किमान सरकार असावं, पण असं होत नाही आहे. वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे, भयावह परिस्थिती आहे. राजकीय विरोधकांना घाबरवलं जात आहे आणि तुरुंगात टाकलं जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, लोकशाहीच्या सर्व स्तंभांची हानी होत आहे. आणि सोबतच ज्यांनी नेहरूंचा विचार मांडला अशा लोकांना जे बलिदान आणि कर्तृत्व नाकारले जात आहे, त्यासोबतच ज्यांनी महात्मा गांधींचा हत्या केली अशा लोकांचा गौरव केला जातोय. अशा प्रकारे त्यांनी थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे एनडीएच्या सरकारवर केला. पण महत्त्वाचं म्हणजे या 3 दिवसाच्या शिबिराची सुरुवात त्यांच्या उद्घाटन भाषणात झाली. पण त्यापूर्वी जी पत्रकार परिषद झाली होती ज्यामध्ये अजय माकर यांनी स्पष्ट केलं होतं की एक तिकीट एक कुटुंब, एका कुटुंबामध्ये एकच तिकीट मिळेल. आणि त्यानंतर सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं की जर कुणाला राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीला जर तिकीट हवा असेल तर त्यांनी कमीत कमी 5 वर्ष हे पक्षामध्ये कार्यरत राहावं. आणि सोबतच हा नियम जो लागू केलेला आहे तो नियम गांधी कुटुंबाला लागू राहणार नाही. आणि सोबतच त्यामध्ये त्यांनी अजून एक स्पष्ट केलेलं आहे की राज्यसभेमध्ये 2दा ज्यांना प्रतिनिधी मिळालं त्यांना 3ऱ्यांदा प्रतिनिधी मिळू नये. त्यामुळे हे जे नियम आहे लागू केले आणि हा जो प्रस्ताव पारित झाला एक मोठा आमूलाग्र बदल काँग्रेसमध्ये पाहायला मिळेल. आणि एक कुटुंब एक तिकीट जर ज्यावरती अजय माकन यांनी स्पष्ट केलं होतं की सर्वसामान्यपणे सर्व नेत्यांचं या प्रस्तावाला मान्यता आहे, त्यामुळे हा प्रस्ताव निश्चितपणे मान्य होईल. पण या संदर्भात प्रस्ताव मान्य होताना जी चर्चा पुढे येईल त्या चर्चेला ऐकण्यामध्ये आणि चर्चेमधले मुद्दे जेव्हा मांडले जातील, ज्या पत्रकार परिषद पुन्हा 4:30 वाजता एक पत्रकार परिषद बनवणार आहे त्यावेळेस मांडले जातील, त्यावेळेस हे अतिशय महत्त्वाचं राहणार. का अतिशय महत्त्वाचा बदल आहे, नवसंकल्प आहे, नवसंकल्पाचं सरकार असेल, नवसंकल्पाची ही काँग्रेस संघटना असेल, एक तरुणांना सोबत घेऊन ज्येष्ठांचा अनुभव पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा या चिंतनाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशी आशा करूया.
धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतरची बातमी आहे कोर्टानं नवाब मलिकांना दिलेल्या दिलाशाची. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळालाय. मलिक यांना जामीन दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी कोर्टानं दिली आहे. तर कोर्टानं अनिल देशमुखांना दिलासा दिलेला नाहीये. देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळालेली नाहीये. देशमुखांवर जे रुग्णालयातच उपचार होणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानं मोठी खळबळ उडाली. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी 3 जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानं खळबळ उडाली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी वेगानं हालचाली सुरू केल्या. पोलिसांनी एका मैदानात नेऊन बॉम्ब डिफ्यूज केला. स्टेशनला ते आपला सस्पिशियस ऑब्जेक्ट भेटलेला आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन अशी आहे की ते जिलेटिन नाही, पण आपले लोक बीडीडीएस टीम सगळे चेक करतायत आणि पुढील तपास आपला चालू आहे. सर ते कुठे नेण्यात आले आता? आता हे सगळं डिस्पोज केल्यानंतर आपण सांगू तुम्हाला. ठीक आहे सर. 8 दिवसांपूर्वी इथं धमकी देखील देण्यात आली होती की अशा पद्धतीने आम्ही रेल्वे स्टेशनवर करणार आहोत, बॉम्ब ठेवणार आहोत. नाही, आमच्याकडे तसं काही कंट्रोलला कॉल देखील होता सर या संदर्भात. अकबरुद्दीन ओवैसींनी काल औरंगाबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि त्यावरून राज्यात सुरू झाला नवाबाद. औरंगजेबाच्या कबरीला अकबरुद्दीन ओवैसींनी भेट दिली. इतकंच नाही तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली. त्यानंतर राज्याच्या राजकारणातून त्याच्यावर चहूबाजूनी टीका होतीये. संजय राऊतांनी ओवैसींना तसंच गाडू असा इशारा दिलाय. तर संभाजीराजांनी राज्यात असं घडायला नको होतं असं म्हणत विषयाला बगल दिली आहे. भाजपच्या राम कदमांनी मात्र ओवैसींवर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल उपस्थित केलाय. औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सगळ्यांना खिजवण्यासाठी, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे, हे जे आहे याच्यातून जर महाराष्ट्रामध्ये असंतता निर्माण करायची असं ह्या ओबीसी बंधूंचं काहीतरी एक राजकारण दिसतं. पण मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधलेली. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकलं. 25 वर्ष तो लढत राहिला. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मोगल राजा. म्हणजे तुम्ही आज कबरीवरती येऊन नमाज वगैरे पडताय, कधी तर तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. औरंगजेबच्या कबरच्या ठिकाणी गेले होते आणि चादर तिने तिथे टाकले. सर कानावर आलं होतं माझ्या, पण मी त्याचा अभ्यास पूर्ण करतो. त्याच्यावर एकदम प्रतिक्रिया देणं मला एकदम बरोबर नाही. पण जर झालं असेल तसं, आणि शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि अशा भूमीत असं करणं हे काही बरोबर नाही आणि योग्य नाही. हजारों लाखों हिंदुओं के मंदिर तोड़े, हिंदुओं को पीड़ित प्रताड़ित किया. यानी इस मुल्क के साथ सही मायने में गद्दारी की औरंगजेब ने. और इसी औरंगजेब के कब्र में मत्था टेकने वाले ओवैसी को आप छोड़ दोगे? यही है तुम्हारा साहस, यही तुम्हारी हिम्मत. सही मायने में अगर राजद्रोह लगाना है तो इस मुल्क के साथ जिस औरंगजेब ने गद्दारी की और उसके कब्र पर जिसने मत्था टेका, उन पर जाकर के राजद्रोह लगाइए. अकबरुद्दीन ओवैसींच्या कृतीमुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. भाजपचे नेते नितेश राणेंनी पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा, ओवैसीला औरंगजेबाकडे पाठवतो असा इशारा दिला. जय श्रीराम म्हणणाऱ्या लोकांवर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे टाकता आणि आज 24 तास उलटलेत त्या अकबरुद्दीनला, तर तुम्ही काही करण्याची तुमची हिंमत नाही. म्हणूनच मी सांगितले, तुमची अगर हिंमत नसेल तर फक्त 10 मिनिटं तुमच्या पोलिसांना सुट्टी द्या. 11 मिनिटं लागणार नाही. मग त्याला ना औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला आम्ही झोपवलं तर नावाचा शिवप्रेमी आम्ही नाही. दरम्यान कालीचरण बाबा यानं सुद्धा याच्यावर टीका केली आहे. तिथं मत्था टेकून त्यांनी हे दाखवलेलं आहे की तो हिरो आहे आमचा औरंगजेब, त्यांचा हिरो आहे. हिरो सारखं करण्याचा प्रयत्न करतो आपण आणि त्यांच्या तयारी आहेत हिरो सारखं करण्याच्या.
आपण महामूर्ख हिंदू सडक्या जातीयवादात, वर्णवादात, भाषावादात आणि प्रांतवादात अटकलेलो आहे. आपण हे चारही सडके वाद सोडून जेव्हा हिंदुत्वाच्या धर्मध्वजेखाली एकीभूत होऊ तेव्हाच धर्माचं रक्षण होईल, हे आपण जाणलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी जाणलं पाहिजे. कालीचरण महाराजांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. पूर्वीच्या भाषावादामुळे हिंदूंची मनं दुखावलेली आहेत. आपण जेव्हा मराठीची गोष्ट करतो तेव्हा आपल्यापासून गुजराती, मारवाडी, बंगाली, हिंदी, उडिया, तमिळ, तेलुगू तुटतील. हे सगळे हिंदू आहेत असं कालीचरण म्हणाले. पूर्वीचे जे कारण घडलेले आहेत त्याच्यामुळे उत्तर भारतीय लोकांचे मन दुखलेले आहेत. जेव्हा आपण हिंदुत्वाचा अजेंडा पकडू हातात तेव्हा सगळा भारत, सगळे हिंदू आपले होतील. जेव्हा आपण भाषेची गोष्ट करू तर बाकीच्या भाषा तुटतील. जेव्हा आपण म्हणू की मी मराठी माणूसच श्रेष्ठ, तर गुजराती, मारवाडी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, अखमिया, उडिया, बंगाली हेही म्हणतील आम्ही श्रेष्ठ. तर हिंदुत्वाचा नाश झालेला आहे भाषावादामुळे, प्रांतवादामुळे, वर्णवादामुळे, जातीयवादामुळे. तर वर्णवाद, जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवाद हा आपण जोपर्यंत समूळ नष्ट करत नाही, भाषा नष्ट होणं संभव नाही, पण त्याच्यातला जो उच्च नीच आहे हा नष्ट होऊ शकतो आणि तो केला पाहिजे. मराठी माणूस म्हणू तर गुजराती तुटले, मारवाडी तुटले, बंगाली तुटले, अखमिया, ओडिया, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड सगळे तुटले ना. जर आपण हिंदू म्हणू तर सगळे एकीभूत झाले, जर आपण मराठी म्हणू तर सगळे तुटले बाकीचे. नांदेडमध्ये तरोडा नाका परिसरामध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. इथल्या चिकन सेंटरला आग लागली. यात 6 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं शेकडो कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झालाय. ही आग पसरत गेल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र यात चिकन विक्रेत्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये आपण बघतोय की तापमान प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमधून रोज किमान 4 ते 5 अशा बातम्या येत असतात की अग्नितांडवामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. नांदेडमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं. तरोडा नाका परिसरामध्ये चिकन विक्रेत्यांच्या दुकानांना भीषण अशी आग लागली आणि या आगीमध्ये या सगळ्यांची दुकानं जळून खाक झालेली आहेत. अतिशय तीव्र अशी ही आग लागलेली होती. लोकांनी तिथं अग्निशमन दलाने वेळीच पोहोचून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत या चिकन विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं होतं. मुजीब शेख आपल्यासोबत आहेत. मुजीब, आज सकाळची ही घटना आहे. सकाळी 11च्या सुमारास ही आग लागलेली आहे. भाग्यनगर परिसरातला हा रस्ता आहे. अपोजिट साईडलाच पोलीस स्टेशन देखील आहे. या ठिकाणी चिकन मटन विक्रेत्यांची 5 ते 6 दुकानं आहे आणि सुरुवातीला त्याच्या बाजूला एक दुकान होतं, ते गादी घर, म्हणजे ज्या ठिकाणी गाद्या बनवल्या जातात त्या गादी घराला सुरुवातीला आग लागली असती माहिती आता प्राप्त होती आणि त्यानंतर ही आग एका दुकानाला लागली. स्थानिक जे नागरिक आहेत किंवा ते दुकानदार आहेत त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही आग खूपच भडकतच होती. रौद्ररूप आगीने धारण केलं होतं आणि याच्यामध्ये 6 ते 7 दुकानं अक्षरशः जळून खाक झाली. इथं म्हणजे असंख्य कोंबड्या इथं विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्या कोंबड्यांचा अक्षरशः कोळसा झाला. फक्त इतकंच आहे की समोरच्या साईडला रस्ता होता आणि मागच्या साईडला असा मैदान होता, त्यामुळं ही आग दुसरीकडं कुठं हे झाली नाही. त्यामुळे मोठं नुकसान टळलेलं आहे. जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाही, मात्र जे 5-6 जे दुकानदार आहेत त्यांचं मात्र मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे. धन्यवाद मुजीब, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पैशांच्या अपहाराची. जिगाव इथं मागील 20 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. त्यासाठी शासकीय दरानुसार मोबदला दिला गेला, पण यातील काही शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळालेला नाहीये. जिल्हाधिकारी कार्यालयानं 17 लाखांचा निधी दिला, पण धक्कादायक म्हणजे हे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाही. आता या पैशांचा अपहार कुणी केला त्याचा तपास करण्याची मागणी शेतकरी करतायत. आता आम्हाला काहीच माहित नाही ते निघले की नाही निघले. तर आमच्या रोडे त्यांचे कागदपत्र घेतले म्हणून बाबा तुमचे पैसे आम्ही टाकून देतो, बस एवढं माहीत आहे आम्हाला. पैसे आलेच नाही ना आमच्या याच्यामध्ये. आम्ही दिले बँकेत, हे मागलं ते बी द्यायला बँकेत. बँकेला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत की त्या दिवशीचे ट्रान्झॅक्शनचे आम्हाला डिटेल्स द्यावे, एक्झॅक्टली पैसे कुठे गेले आणि पैसे एक तर त्याच्या खात्यातच जातील, अन्यथा ते पैशाचा चेक होऊन आमच्याकडे परत येतो. त्यामुळे थर्ड पार्टीला किंवा कोणा व्यक्तीला जाणार नाही. जर जाणीवपूर्वक एखाद्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा अकाउंट नंबर टाकून चुकीचं हे टाकलं तरच ते होऊ शकतं आणि तसं झालं असेल तर संबंधित कर्मचारी दोषी आढळेल. दोषी आज जर आढळून आला तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांकडे कारवाईचा प्रस्ताव या कार्यालयातर्फे पाठवण्यात येईल.
धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीची प्रचिती येते ती बुलढाणा जिल्ह्यातल्या सोनोशी गावात. गावाला लागून धरण असून सुद्धा गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या गावातून 2013 पासून मंजूर झालेली पेयजल योजना लालफितीच्या कारभारात अडकली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. सोनोशी हे गाव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातलं आहे. नळ्यावरनं झाले फोटाचे वर काम घातलं नाही, सारे दगड वर आले. आता आमची म्हातारी सध्या बाजार पडे 3दा दवाखान्यातून आणले, हातपाय मोडले 2, हात मोडून पाय मोडला. मग हे असे काम तुमचे राजकारण आमच्या लोकांना आणतं म्हातारपणावर. काय मागणी काय? पाणीच पाणी भक्ती, आणि ते म्हणते अजून 12 महिने पाणी भेटत नाही. 30 महिन्याच्या कालावधीमध्ये पण त्यांनी काम करून दिलेलं नाही. 9 महिने शिल्लक झाले तरी पण अधिकारी म्हणतात ठेकेदाराकडे पाहून पावर नाही, काम चालू आहे, हळूहळू चालू आहे. थोडा त्या कामाच्या गुणवत्तेविषयी पण विषय आहे. धानोरच्या जे विहिरीसाठी पूल बांधलेला आहे पाण्याचा, त्या पुलाला आधी वापरण्यापूर्वी तडे गेलेले आहे. गावातलं जे वितरण व्यवस्थेचं काम आहे ते पण सदोष झालेलं आहे. जवळपास 4 किलोमीटर पाईपलाईन त्यांनी डांबरच्या कडेला टाकलेली आहे. उद्या भविष्यात ते रस्ता रुंदीकरण जरी झालं तरी ती पाईपलाईन तोडणार, त्याची जबाबदारी कोण घेणार? बीडमधील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सध्या सामना करावा लागतोय. इथल्या शिमरी पार गावात राष्ट्रीय पेयजल योजना राबवण्यात आली, मात्र योजनेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून सुद्धा गावात पाणी आलं नाही. इथल्या नागरिकांना पाण्यासाठी आजही पायपीट करावी लागते. त्यात आजी माजी सरपंचांना पाणी विक्रीचा गोरख धंदा सुरू केला. या बाबतीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी लक्ष घालून गावाचा पाणी प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. पाण्याची लय अडचण आहे. पैसे द्यावं लागते 3-3 हजार रुपये त्यांना असे मोजून, तरी पण पाणी सोडित नाही. तर ते पुन्हा पाणी सोडा म्हणलं की भांडाय उठत येतं, म्हणते तुम्हाला पाणी काय सोडायचं, पैसे देऊन बी आम्हाला त्रास आहे पाण्याचा. लय अवघड आहे आम्हाला पाण्याचं. ग्रामपंचायत सरपंच कोण लक्ष करतं का? कुणीच काहीच नाही, तर विषयच नाही, काहीच नाही. खाणारी खाऊन निघत येत, आमचंच मरण आहे गरीबाईचं. तोडेवानी करते आणि पुन्हा मध्ये आमच्या उसाला पाणी नाही. आता उन्हाळा दिवस आहे, मग तुम्हालाच पाणी द्यावा का? 4-8 दिवस सोडते, 2 दिवस पुन्हा बंद करते. आणि ज्याने पैसे नाही दिले त्याला पैसे नाही दिले नाही म्हणते पाणी. मग हापशाला बी पाणी येई नाही. आता उन्हाळ्यामुळे हापशे बंद पडायलेत. आता लय अडचण आहे. कुठं लांब लांब शेतायला जावं लागतंय आम्हाला. टाकी केली पण काय उपयोग आहे टाकीचा? त्याला नळच केलं नाही योजना, तर टाकीला पाणी कुठून येईल? 3000 रुपये प्रति वर्षानं, आणि ते पण त्यांची बोली अशी केलेली आहे की 2 दिवसाला आम्ही पाणी सोडू. पण ते काय पाणी 2 दिवसाला सोडित नाही, ते 15 दिवसाला, महिन्याला असं 1-2 वेळेस सोडतात. आमच्या 10-12 घराला आहे पाणी, बाकी कोरडे सराचं. त्यांच्याकडून आपण पैसे घेऊनच हे करतो. कोणाकडून? त्या लोकांकडून. कोणी देत आहे, कोणी देत नाही. मेंटेनन्स पुरतं, मोटर पुरतं घेत होता. 5-6 कनेक्शन आहेत मला. ते आजी आणि माजी सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांना शोकास नोटीस देऊन बोलवून घेईल आणि त्याची इतंबित माहिती घेऊन तो प्रश्न मार्गी मी स्वतः लावून घेईल. त्याच्यामध्ये दोषी सरपंच असतील तर त्यांच्यावर काय कारवाई होईल? दोषी असेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई नक्की होईल. उन्हाचा पारा चढत असताना महाराष्ट्रातील अनेक गावं पाणी टंचाईचा सामना करतायत. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यात मेच्या सुरुवातीलाच भीषण पाणी टंचाई जाणवते. वराड गावात महिनाभरापासून नळांना पाणीच न आल्यानं लोकांना गुरांच्या हौदातलं पाणी पिण्याची वेळ आली आहे. तळाला शिवाळ आणि त्यामुळे पिवळसर दिसणारं पाणी. जिथं गुरांना पाणी पाजलं जातं तिथूनच पाणी भरण्याची वेळ बोदवडच्या वराड गावातल्या लोकांवर आली आहे. गावात पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्यानं ग्रामपंचायतीच्या बोरवेलच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाण्याची पातळी खालावल्यानं बोरवेलचं पाणी आटलंय. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून वराड गावात पाण्याचा एक थेंब नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांना गुरांसाठीचं पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाणी आम्हाला पाहिजेच. कसं 10-12 दिवसानं 2-2 अंडे भेटतात, तर काय उपयोग आहे त्याचा?
काही उपयोग आहे का? हिरीनी वगैरेनी काहीच नाही आम्हाला. पाण्याची काहीच व्यवस्था नाही. उलट माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की आमच्या गावासाठी पाण्याची एखादी विहीर तरी पाहिजेच, कारण की बोरवेल आमचं कधीच भागवू शकत नाही. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतीनं शिवारातील काही शेत विहिरी अधिग्रहित केल्या, पण शेतकऱ्यांची वीज बिलं प्रलंबित असल्यानं त्यांचा वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. गावाला पाणी पुरवठा करत नाही, तर आमची सरकारला एक विनंती की आमच्या गावाला एक विहीर मंजूर करून कमीत कमी लाईट गेल्यानंतर लोक दोराने तरी पाणी काढून सण गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो बा. लाईट फक्त 8 तास राहते, त्यातही आता लोड शेडिंग चालू झालं तर 2 तास एक्स्ट्रा म्हणजे 6 तास लाईट राहते. मागील अनेक वर्षांपासून गावात पाणी टंचाईची समस्या आहे, पण ही समस्या सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांकडून कुठलीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे दरवर्षी वराड ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एवढंच नाही तर गावातील पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना कोणी मुलीही देत नसल्यानं सामाजिक प्रश्न निर्माण झालाय. डायरेक्ट आमच्या गावामध्ये कोणी मुलाले मुलगी देत नाही, कारण की एक वेळेस काय झालं, पाणी नेलं, मुलाले पायाले आले, ते शिवाय त्याच्या गल्लासामध्ये गेलं. त्याला असं वाटलं की बुवा या गावामध्ये मुलगी देऊन काय आपल्या मुलगीला जिंदगीभर डोकं जोड्याला लायाचं. वराड गावातील पाण्याचं दुर्भिक्ष्य अंगावर काटा आणणार आहे. इथं लोक जगण्यापेक्षा पाण्याचं ओझं वाहण्यात जास्त वेळ घालवतायत. राज्यातील इतर भागात पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, पण वराड ग्रामस्थांच्या नशिबी टँकर्सही नाहीयेत. त्यामुळे सरकारनं या ग्रामस्थांच्या जगण्याशी संबंधित पाणी प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, बोदवड, जळगाव. यानंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. नाशिकच्या रोहिलेसह परिसरातल्या 4 गावातल्या पाणी टंचाईमुळे मुलांची लग्न जमत नसल्याचं भीषण वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं. या बातमीनंतर अवघ्या 4 दिवसात या भागातील साठवण तलावाचं काम करण्यासाठी 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. रोहिलेसह परिसरातील पाणी टंचाई दूर होणार. त्र्यंबकेश्वर तालुक्यात साठवण तलाव बनवणार. बातमीनंतर 41 कोटींचा निधी मंजूर. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याचा मोठा इम्पॅक्ट. रोहिलेवासियांच्या चेहऱ्यावरचं हे समाधान त्यांची किती मोठी अडचण दूर झाली हे दाखवतोय. रोहिले गावासह आजूबाजूच्या 15 ते 20 गावांचा साठवण तलावाचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं जगासमोर आणला. आमच्या गावात 3 महिने झाले पाणी नाही. आमची सगळी अडचण पाण्यामुळे आहे. या गावाला पाणी नाही, मग पाहुणे आले कधी निघून जाते. इतक्या त्रास आहे. जर दारात पाणी नाही तर कुठून पाणी नाही आणायचं, डोक्यावरून पाणी आणायचं माझं शक्य होणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रलंबित आणि मागच्या 17 वर्षांपासून लालफितीच्या कारभारात हा प्रकल्प धूळ खात पडला होता. पण न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर अवघ्या 4च दिवसात साठवण तलावाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो. त्यांच्या बातमीचा एवढा इफेक्ट झाला की त्याचा आमच्या राज्य सरकारपर्यंतही बातमी गेली आणि आमच्या गावाचा गेला 40-45 वर्षापासून असलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागला. IVN लोखंडवाल्यांचे आभार मानतो की त्यांनी जी दखल घेतली त्याची सरकारने लगेच तात्काळ पाठपुरावा केल्यानंतर आमचं जे 40 वर्षाचा प्रकल्प जो प्रलंबित होता तो आता तात्काळ त्याला मंजुरी मिळाली, त्याला पैसे पण मंजूर झाले. महाराष्ट्राच्या काही दुर्गम भागात न्यूज 18 लोकमतनं 5 मे रोजी रोहिलेचा रिपोर्ट दाखवला होता. यानंतर अवघ्या 4च दिवसात म्हणजे 9 मे रोजीच्या जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत 41 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. त्या गावाला पाणी नाहीये, तसं इकडून पाणी तिकडून पाणी आणायचं, टँकरचं पाणी वापरायचं. अखेर शेवटी आत्ता पाणी आलंय तर आमच्या गावाचा काळ उजाडला. आमच्या गावाला फार मोठ्या पोरापासून तर मोठ्या म्हाताऱ्यांपर्यंत त्यांचा काळ उजडून गेला. देवासारखे तुम्ही भेटले. आम्ही आडाणी बायका, आम्ही काही शिकेल नाही, आम्हाला काही कोणाचे नाव येते नाही, काही नाही. फक्त आम्ही तुमचे आभार मानितो. खुशीनं नाचतच हिंडावं तुमच्या पुढं. मी तर असं वाटत, मला असं वाटतं आत्ताच नाचावं असं झालंय. इतके आमच्या पोरांचे लग्न होतील, आमचे सगळं भवितव्य आमचं चांगलं होऊन.
खरं तर नाशिकचा त्र्यंबकेश्वर तालुका राज्यातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखला जातो, पण उपाययोजनांच्या अभावानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा या तालुक्यातील रोहिलेसारख्या आदिवासी बहुल गावांना उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याच वंचित आणि शोषितांना न्याय मिळवून देण्याचं काम न्यूज 18 लोकमतनं केलंय. आणि अखेर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आणि गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबित असलेला साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागला आणि तब्बल या भागासाठी 41 कोटी रुपयांचा निधी साठवण तलावासाठी मंजूर करण्यात आला आणि या गावातील महिलांचा हा वनवास कुठेतरी कमी झाला. स्वातंत्र्याच्या 70 नंतरही या गावातील महिलांचा सुरू असलेला हा वनवास न्यूज 18 लोकमतच्या एका बातमीनं कमी झाला. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजेच इम्पॅक्टची हमी. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर. सामान्यांचा आवाज, सामान्यांच्या वेदना सरकार दरबारी पोहोचवणं न्यूज 18 लोकमतचं काम सातत्यानं आम्ही चोखपणे बजावतोय. वाढती उष्णता आणि अमरावतीतल्या संत्रा उत्पादक शेतकरी यांची झालेली अडचण सध्या एक भीषण स्वरूप धारण करते. वरोड, मोर्शी, चांदूर बाजार, धामणगाव तालुक्यातल्या संत्र्याचं पीक वाढत्या उष्णतेमुळे गळून पडतंय. आंबट गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या आंबिया बहार संत्र्याला बहार यावर्षी आलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून संत्रा पिकासाठी आलेला खर्च सुद्धा आज निघत नाहीये. त्यामुळे इथला संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. थंडीचं जे प्रमाण होतं ते कमी जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे संत्र्याची फूट ही 2-3 टप्प्यात झाल्यामुळे ज्यांची उशिरा फूट झाली तिथं उन्हामुळे जास्त परिणाम झाल्याचं दिसून येते. एकंदरीत अशी परिस्थिती आहे की जिथं बोरा एवढे साधारण संत्र्याचे फळं झालेले होते मार्च महिन्यापर्यंत, तर तिथं ती फळं झाडावर टिकली, परंतु जिथं नवीन नव्हती होती किंवा एकदम छोटे छोटे फळं होते तिथं गळतीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसून आलं. माझं या वर्षात झाला 2 ते 3 लाख रुपये नुकसान झालं आहे. लागलेला खर्च 2 हेक्टरमध्ये संत्रा बाग आहे, त्याचं खर्चही निघणं मुश्किल आहे. त्यामुळं कारण भाव मिळते नाही मिळत. आता झाडावर किती संत्रा आहे? झाडावर संत्र फक्त 80 ते 90% 10% संत्र राहिलेले आहे. त्यामुळं 80-90% गळण झाली आहे. ते संत्रचा खर्चही निघणं मुश्किल आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात अजून बहुतांशी ठिकाणी ऊस फडात उभा आहे. फडात उभा ऊस वाळत असल्यानं शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे आपल्या फडातला ऊस कधी गाळपाला जाणार अशी विचारणा शेतकरी करतायत. अशात काही शेतकऱ्यांशी संवाद यात्रेत आम्ही संवाद साधला. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. तर संवाद यात्रेत आपण लातूर जिल्ह्यातल्या औसा या ठिकाणी आहोत. समस्या अनेक आहेत आणि या समस्या त्याचबद्दलचे प्रश्न मांडण्याचं हे हक्काचं व्यासपीठ म्हणजे संवाद यात्रा. या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न जाणत असताना व्यवस्था म्हणून म्हणजे सरकार म्हणून जे कोणी आहेत त्यांना आपण जाब विचारतोय. हे का होत नाहीये याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. ऊसाच्या एका शेतात मी आहे. या सगळ्या याच्यामध्ये प्रामुख्याने असंही लक्षात येतंय लातूरमध्ये किंवा इतरही ठिकाणी की बहुतांशी शेतकऱ्यांचा ऊस जो आहे तो उचलला गेलेला नाही. काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं, काय त्यांच्या समस्या जाणून घेऊयात. सुरुवात करूयात आपण. मी आपल्याकडे येतो. मला आपल्याला विचारायचं काय सध्या नेमकी परिस्थिती काय? ऊस उचलला गेला का? ऊस उगत थोडा लातूर जिल्ह्यात राहिलेला आहे. मांजरा परिवारानं जवळपास 30 लाख टन गाळप केलेला आहे. लातूर जिल्ह्यात ह्या परिवाराकडून बराच ऊस गेलेला आहे. तर हे जी ऊस शिल्लक थोडा राहिलेला आहे ती 10-15 दिवसामध्ये लातूर जिल्हा नील व्हायची शक्यता आहे. पण उशीर झाला. उशीर होण्याचं कारण एक आहे, या वर्षी गाळप हंगाम 1 महिना लेट झाला पावसामुळं आणि बंद पडलेले कारखाने सरकारनं भाडे तत्वावर देऊन ते चालू केले नाहीत. सरकार शहाणं झालं असतं तरी ऊसवाल्याला आत्महत्या करायची वेळ आली नसती. म्हणून ही ऊस शिल्लक आहे. मराठवाड्यामधले सगळे बंद पडलेले कारखाने पुढे चालून तर येणाऱ्या काळामध्ये 22-23च्या गळीत हंगामात लाईन लावून ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील. त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा आणि येणाऱ्या गळीत हंगामात मराठवाड्यातली बंद पडलेली सगळे कारखाने भाडे तत्वावर देऊन या शेतकऱ्याला न्याय द्यावे अशी एक शेतकरी म्हणून माझी सरकारला विनंती आहे. हा माऊली, तुमची समस्या काय नाही? पहिला प्रश्न आपला आहे आधी लाईट पुन्हा नंतर पाणी. मग
लाईटच नाही तर पाणी का करणार आहे? हं? मग पाणी किती तास लोड शेडिंग? 8 तास. 8 तास? 8 तासातून त्याच्यात गेले समजा काही लाईट गेली म्हणा, काही झाले म्हणा, फ्यूज गेलं म्हणा, त्याच्यातून 2 तास 6 तास लाईट मिळते. बरं. आणि त्या 6 तासात काहीच होऊ शकत काहीच होऊ शकत नाही. समस्या आहे, मोठी समस्या आहे ही लोड शेडिंग. काय सध्या म्हणजे इथं प्रामुख्याने कुठल्या समस्या भेडसावतात? समस्या म्हणजे अशा आहेत की आता यांनी म्हणले माग की मांजरा परिवारानं ऊस घेऊन गेला. ठीक आहे, घेऊन गेला, पण शेतकऱ्याला अशा अडचण, एक एकर ऊस घालण्यासाठी जवळपास 15,000 ते 20,000 रुपये खर्च करावा लागला शेतकऱ्याला. मग 1 एकर ऊस घालायचा 40 टन, 50 टन लास्ट, मग 50 टनासाठी 20,000 रुपये तोड कामगाराला, गाडीवाल्याला. बरोबर, तो खर्च आहेच त्याला. खर्च मग शेतकऱ्यांना द्यायचा का? तो शेतकऱ्याच्या खिशातून अगोदर पैसे काढून घेतले यांनी. मग शेतकरी आत्महत्या करणार तर काय करणार आहे? ऊस भरपूर शिल्लक राहिला अजून बी आपल्या इथं, पण ते काय झालंय, बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येऊन ऊस नेला. लातूर जिल्ह्यातच ऊस गेला नाही आपला, बाहेरच्या कारखान्याने ऊस घेऊन गेला. आणि मनमानी भावानं घेऊन गेला. विशेष म्हणजे मनमानी भावानं. हा, त्यांनी का 2,000 दिले, कोणी 2100 रुपये दिला. मग त्यात तुमचा खर्चही निघत नाही आणि त्याला बी पैसे द्यावे लागले आम्हाला. तर ही परिस्थिती आहे आज राज्यातल्या पोशिंद्याची. ऊस उत्पादक शेतकरी हा श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जातो, पण आज त्याच्यावर सुद्धा आत्महत्येची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात काल तुरळक पावसानं हजेरी लावली. आंबा बागायतदार मात्र चिंतेत आहे. ढगाळ वातावरण आणि संततधार तुरळक पडणाऱ्या पावसाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. राज्यभरात आजही तापमान कमी होताना पाहायला मिळत नाहीये. मात्र मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातल्या निसर्गातलं परिवर्तन मात्र सगळ्यांनाच अचंबित करणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धुकं आणि ढगांचे लोट पाहायला मिळत आहेत. या परिसरातल्या दऱ्याखोऱ्यात डोंगर या ढगांच्या खेळात लुप्त झालेत. महाबळेश्वरातल्या दुपारचं तापमान जरी जास्त वाटत असलं तरी सूर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना मात्र स्वेटर, कानटोपीचा आधार घ्यावा लागतोय. अद्भुत असा हा नजारा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हे महाबळेश्वरमध्ये. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. NIA टेरर फंडिंग प्रकरणी आता आरिफ शेख, शब्बीर शेखला कोठडी देण्यात आली आहे. 20 मे पर्यंत या दोघांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींना NIA कोठडी ठोठावण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपी हे डी कंपनीशी संबंधित असल्याचं समोर येत आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलाय? विलास, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांच्यावरची जे आरोप ठेवण्यात आले ते अत्यंत महत्वाचे, म्हणजे की त्यांचे डी कंपनीशी संबंधित आहे. दहशतवादी संघटनांना ते जोडले गेलेले आहेत. देशात घातपात घडवून आणण्याचा सुद्धा कट त्यांनी केलाय. आणि हे डी कंपनीचे असतात मनी लॉन्ड्रिंगच्या सारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. अनेक संशयित आर्थिक व्यवहारांचे पुरावे सुद्धा यंत्रणांच्या हाती लागलेत. ते तपास करत असताना 5 लाखाची रोख रक्कम जरी हातात आली तरी हे दोघंही डी कंपनीसाठी हवाला ऑपरेट करायचे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये या डी कंपनीचे सगळे व्यवहार हे दोघंच बघायचे. छोटा शकीलच्या नियमित संपर्कात होते याचेही पुरावे सापडलेले आहेत. आणि पाकिस्तानातून छोटा शकील जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतो त्या सिंडिकेटमध्ये या दोन्ही आरोपींची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते. खंडणी, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यासारख्या अनेक विघातक कृत्यांमध्ये दोन्ही आरोपींचा सहभाग आहे. त्यामुळे यांच्या विरुद्ध ही 20 मे पर्यंत आता NIAला कोर्टात मागणी केली होती. आता दोघेही आरोपींनी सरकारी वकिलाची मागणी केली आहे. आता 20 मे पर्यंत NIA कोठडी देण्यात आलेली आहे. अत्यंत गंभीर आरोप याच्यात आहे. आणि हे NIAचं टेरर फंडिंग प्रकरण अजून कोणाकोणापर्यंत पोहोचतं याचं उत्तर आज तरी अनुत्तरित आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे मासे सुद्धा याच्यात अटकू शकतात असे संकेत मिळत आहे. विलास, माहितीबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 14 पारंपरिक स्मशानभूमींमध्ये पर्यावरण पूरकतेचा भाग म्हणून लाकडांऐवजी आता ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पारंपरिक पद्धतीनं दहनासाठी तब्बल 300 किलो लाकूड वापरलं जातं. मात्र त्याऐवजी आता शेती कचरा आणि वृक्ष कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले ब्रिकेट्स बायोमास वापरले जाणार आहेत. लाकडांपेक्षा ब्रिकेट्स बायोमासमुळे प्राप्त होणारी ज्वलन उष्णता अधिक असल्यानं प्रत्येक मृतदेहासाठी 250 किलो
ब्रिकेट्स बायोमास पुरेसे असतील असंही समोर आलंय. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर परिसरात हल्लेखोर मादी बिबट वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकली आहे. दुर्गापूर ऊर्जानगर परिसरात सातत्यानं वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती. या भागात वन विभागाच्या वतीनं अनेक ठिकाणी वन्यजीव कैद करण्यासाठी पिंजरे लावले होते. आज पहाटे सिनाळा भटाळा गावालगत एका पिंजऱ्यात ही मादी बिबट्या अडकली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर मादी बिबट्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात आलं. दुर्गापूर ऊर्जानगर परिसरातले वाघ बिबट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1 वाघ 2 बिबटे जेरबंद झाले. जनतेत बिबट वारंवार हल्ले करत असल्यामुळे फार आक्रोश होता आणि आम्हाला त्याला पकडण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि आम्ही सदर मोहीम कंटिन्यू राबवत होतो आणि दिनांक 13/5ला आम्ही त्याच्या मागावरच होतो आणि त्याला शूटआउट न करता जेरबंद ट्रँग्युलाइज करून जेरबंद करण्यात आम्ही यशस्वी झालो. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आज आईच्या नगरीत करणार आहोत संवाद यात्रेत समस्यांचा जागर. काय आहे तुळजापूर वासियांच्या समस्या, छत्रपती संभाजीराजांच्या वादावर काय म्हणतात तुळजापूरकर, जाणून घेऊयात संध्याकाळी 6 वाजता संवाद यात्रेत थेट तुळजापूरहून फक्त न्यूज 18 लोकमतवर.